नमस्कार। आता खूप जणांचा हा प्रॉब्लेम म्हणजे खूप जण सांगतात की आम्हाला शौच नीट होत नाही, खूप त्रास होतो, खूप कळा द्याव्या लागतात आणि तसं केलं की मग मूळव्याधीचा किंवा फिस्टुलाचा त्रास होतो। तर त्याच्यासाठी आपल्या आयुर्वेदामध्ये आपल्या योग ह्याच्यामध्ये गणेश क्रिया हा प्रकार आहे। गणेश क्रियामध्ये आपल्या करंगळीला तुम्ही तेल लावा, कुठला तेल शक्यतो खोबरेल तेल किंवा एरंडेल तेल किंवा म्हणजे जे सौम्य चुकूनही त्याच्यासाठी तिळाचं पण चालतं, राईचं तेल वापरू नका, राईचं तेल जळजळतं, त्यामुळे त्याला राईच्या तेलाचा वापर न करता काही नाही तर ॲलोवेराची क्रीम ती सुद्धा खूप उपयोगाला पडते। ॲलोवेराची क्रीम तुमच्या करंगळीला पूर्ण लावा, म्हणजे तुम्ही एक तुमच्या शौचालयात एक छोटीशी ॲलोवेराची ह्याची क्रीमचं छोटंसं पॅक तिथेच ठेवलं किंवा कैलास जीवन त्याची पण ट्यूब मिळते, जे तुमच्या शरीराला सूट होतं असं जर तिथे ठेवलं किंवा तेलाची छोटीशी ड्रॉपर असं ठेवलं आणि ते तुमच्या करंगळीला घातलं आणि ते शौच मार्गातून आत बाहेर आणि त्याच वेळेला तुमचा तो शौच मार्गाला आकुंचन आणि प्रसरण करत बोटाने करायचं आहे। आता हे बोटाने करताना एक सावधानी नक्की बाळगायची आहे की तुमची नखं वाढलेली नाही पाहिजेत। मग तुमचा नखांकडे होत नाही आणि तुमच्या बोटांनी तुम्हाला करायला तुमचं आता वयोत्परी खांदे दुखणं वगैरे होतं, आपला हात व्यवस्थित जात नाही, अशा वेळेला आता म्हणजे आपल्या आधुनिक ह्याच्यामध्ये असा फिंगर म्हणून मेडिकल स्टोअरमध्ये मिळतं, तुम्हाला आरामात मिळणार फिंगर म्हणून। ह्या फिंगरवर तेल लावायचं, तेल कैलास जीवन किंवा ॲलोवेरा तेलामध्ये लक्षात ठेवा चुकूनही राईचं तेल नका लावू, कारण ते जळजळणार आहे। सौम्य कुठल्याही प्रकारचं तेल तुम्ही वापरा, ते खोबरेल तेल वापरा, गोडे तेल वापरा, तिळाचं तेल आयुर्वेदामध्ये सगळ्यात चांगलं सगळ्या बाबतीत सांगितलं जातं, तर ते ह्याला लावायचं, व्यवस्थित आत बाहेर करायचं आणि हे झाल्यावर पुन्हा व्यवस्थित धुवून ठेवायचं। तेल लावायच्या आधी पण व्यवस्थित धुवून घ्या, जरा ओलं असतानाच त्याला लावलं तेल किंवा क्रीम किंवा काही, आणि आपल्या खालच्या भागामध्ये टॉयलेटच्या भागामध्ये आत घाला बाहेर घाला, आत घाला बाहेर घाला, श्वास कोंडा सोडा खूप उपयोगी आहे। अगदी सहज तुम्हाला शौच होईल, अगदी सहज शौच होईल। काही वेळेला तुम्हाला जर तुमच्याकडे इंजेक्शनची सिरिंज असेल, त्या सिरिंजमध्ये तुम्ही मग ते तुम्हाला व्यवस्थित करता यायला पाहिजे, त्या सिरिंजमध्ये तुम्ही तेल भरून ते सुद्धा तुम्ही आतमध्ये तेल सोडू शकता। म्हणजे सिरिंजला वरती सुई नाही लावायची, सुई न लावता फक्त पुढे ते याचा एक चोचीसारखं येतं ते लावून त्याच्यामार्फत तुम्ही आतमध्ये पर्यंत जाईल ह्याची हे करा। पण ह्याने काय होतं, तुमच्या पूर्ण त्या भागाला आतल्या भागाला पूर्ण तलमता येते। तुम्ही तेल क्रीम अशा पद्धतीने वापरता त्यावेळेला मग हळूहळू जरी तुम्हाला फिस्टुला असेल, मूळव्याध असेल, तर तोही त्रास कमी होतो। तर ज्यांना कॉन्स्टिट्यूशनचा त्रासाची जस्ट सुरुवात झालेली आहे त्यांनी आत्तापासून लगेचच ह्या गोष्टीची सुरुवात करा, एक सवयच लावा की जमल्यास ही फिंगर आणायचा विसरत असाल तर इथे मात्र तुमच्या नखांना तुम्ही व्यवस्थित कापून आणि मगच तुम्ही ह्या बोटांचा उपयोग गणेश क्रियेसाठी वापरू शकता। ह्याला खूप उपयोगाची ही आहे। करंगळीमध्ये तुम्ही लावा, तुमचं जे तेल लावणार आहात, कैलास जीवन लावणार आहात किंवा ॲलोवेरा क्रीम लावणार आहात, जे तुम्हाला योग्य वाटतं, जे तुमच्या शरीराला
उपयोगी आहे, सूट होतं. प्रत्येकाची शरीराची प्रवृत्ती वेगवेगळी असते. काहींना एखादी गोष्ट जमते अगदी लगेच, आता आल्यासारखी साधी गोष्ट. काही लोकांना आलं सुद्धा गरम पडतं, तर काही लोकांना आलं खूप आवडतं, काही लोकांना मेथी पित्तदायक होते. तर ज्यांना जसं सूट होतं तशा पद्धतीने तुम्ही तेल, तूप किंवा कैलाश जीवन व ॲलोवेरा हे लावून गणेश क्रिया करा, रोज करा. आणि ज्यांना अगदी खूप जुनाट आहे त्यांनी दिवसातून 2दा करा. म्हणजे रात्री करूनच झोपा. म्हणजे काय होईल, सकाळी उठल्यावर तुम्हाला त्रास नाही होणार. रात्री तुम्हाला टॉयलेटला नाही जायचं आहे, पण तुम्ही तेल लावून गणेश क्रिया करा किंवा इंजेक्शनमधून तेल आतमध्ये सोडायचं म्हटलं तसं पिचकारी मारल्यासारखं आतमध्ये घाला आणि मग तुम्हाला त्याचा फरक जाणवेल की तुम्हाला शौच एकदम व्यवस्थित होईल. आपण मला ऐकता ह्याबद्दल मी आपली आभारी आहे.